नमस्कार। रागिणी कोणाशी तरी फोनवर बोलत असते त्यावेळेला तिथे आलेली पौर्णिमा रागिणीचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असते। रागिणी पाठमोरी असते, त्यामुळे आलेली पौर्णिमा तिला दिसत नसते किंवा तिला काही माहिती नसतं की आपलं बोलणं कोणतरी ऐकतंय। आता रागिणी बोलत असते, गरज पडली तर तुम्ही कोणाचाही मुर्दा पाडा। त्यावर आता बहुतेक समोरून त्या व्यक्तीने असं म्हटलं असावं, अहो मॅडम, बोलायला सोपं जातं हो, पण एवढा लगेचच मुर्दा पाडणं शक्य नाहीये। तुमच्या नजरेमध्ये कोणी असेल तर सांगा, मी मुर्दा पाडायला तयार आहे। त्यावर रागिणी लगेचच बोलत असते, माझी सून आहे, तिचं नाव पौर्णिमा, तिचा मुर्दा पाडला तरी चालेल। आता हे वाक्य ऐकल्यावर मागे असलेल्या रागिणीच्या सुनेला म्हणजेच पौर्णिमाला एकच धक्का बसतो आणि ती जागच्या जागी हादरते। ती स्वतःशी बोलत असते, म्हणजे या बाईला आतापर्यंत मी आई आई असं म्हणत आले, हिला हवं तसं काम तिने माझ्याकडनं करून घेतलं आणि मी अक्षरशः कोणताही मोबदला न मागता हिच्या प्रत्येक कामामध्ये हिला साथ दिली आणि आज मात्र ही माझ्या जीवावर उठली आहे। हिने चक्क माझा मुर्दा पाडायचा विषय काढलाय। आणि अशातच आता ती थेट रागिणीला काही न बोलता तिथून आता भूमीकडे आपल्या बचावासाठी जाण्याचा प्रयत्न करते। कारण आता पौर्णिमाला कळून चुकलेलं असतं, जर मी रागिणीला याबाबत काहीही जाब विचारला तर निश्चितच तिथल्या तिथे ती माझा मुर्दा पाडेल। त्यापेक्षा रागिणीला गाफील ठेवून तिच्या पापांचा पाडा मला भूमीसमोर वाचावाच लागेल। आता परवा झालेला आकाशचा ॲक्सिडेंट हा नुसता ॲक्सिडेंट नसून तर रागिणीने घडवून आणलेला हा घातपात होता। अशातच आता धावत धावत ही जी पौर्णिमा असते ती हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असते आणि भूमी ज्या वॉर्डमध्ये आकाशच्या बाजूला बसलेली असते तिथे जाऊन आता ती लगेचच बोलू लागते, भूमी भूमी मला वाचव, वाचव मला भूमी। अचानकपणे पौर्णिमा खूपच घाबरलेल्या अवस्थेमध्ये धावत आल्यामुळे भूमी ही थोडी चक्रावते। लगेचच भूमी बोलू लागते, अगं ए पौर्णिमा, शांत हो, झालंय काय, एवढी का घाबरलीस तू आणि कोणापासून वाचव म्हणतेस तू? त्यावर पौर्णिमा म्हणत असते, मला रागिणीपासून वाचव। आता भूमी विचार करू लागते, या पौर्णिमाने याआधी कधी रागिणीला रागिणी अशी हाक मारलेलीच नाहीये, ती तर नेहमी आई आई बोलायची। मग अचानकपणे असं काय घडलंय की पौर्णिमा आता आई हाक न मारता रागिणी अशी हाक मारते? त्यावर आता पौर्णिमा म्हणत असते, भूमी विचार कसला करतेस, मला रागिणीपासून वाचव, ती मला मारण्याचा प्लॅन करते। त्यावर आता भूमी म्हणत असते, अगं असं कसं मारेल तुला ती, आणि असं का वाटतंय तुला, एखादं स्वप्न वगैरे पाहिलं नाहीस ना तू? त्यावर आता पौर्णिमा म्हणत असते, मी स्वप्न पाहिलेलं नाहीये, तर मी स्वतः माझ्या कानांनी ऐकलं आहे। रागिणी कोणाला तरी फोन लावून सांगत होती, तुला मुर्दा पाडायचा असेल ना तर माझ्या सुनेचा पाड, पौर्णिमाचा, आणि ते ऐकल्यापासून माझी घाबरगुंडी उडाली आहे। त्यावर आता भूमी म्हणत असते, हो ना, मग तू काही काळजी करू नकोस, तुला त्या रागिणीपासून वाचवण्याचा शब्द मी देते, पण तुला तिच्या बाबतीतलं सगळं काही, जे काही सत्य आहे ते सांगावं लागेल। पौर्णिमा म्हणत असते, अगं सांगीन मी, काही काळजी करू नकोस, आधी पोलिसांना बोलव, तेही तुझ्या ओळखीतल्या त्या गायकवाड सरांना बोलव, कारण बाकीच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मी जर तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला ना तर तिथले पोलीस माझी तक्रार नोंदवूनच घेणार नाहीत, कारण या रागिणी पटवर्धनची खूपच मोठी वचक आहे, एका कॉलमध्ये ती सगळं काही मॅनेज करू शकते। त्यावर आता भूमी म्हणत असते, हे बघ, तुला जी भीती वाटते ना ती भीती वाटणं साहजिक आहे, पण लक्षात ठेव, तू गायकवाड सरांसमोर सगळं काही व्यक्त कर, मग बघ तुला त्या रागिणीशी काही घाबरायची गरज नाहीये। गायकवाड सर बरोबर त्या रागिणीची चांगलीच धिंड काढतील। आणि तेवढ्यात भूमीने आता गायकवाड सरांना फोन लावून हॉस्पिटलमध्ये आत्ताच्या आत्ता या, मला रागिणीच्या विरोधात काहीतरी महत्त्वाचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे, हे म्हटल्यावर गायकवाड सर म्हणत असतात, ठीक आहे, येतो मी। आणि अशातच आता भूमीला शेवटी ही जी पौर्णिमा आहे ती सांगू लागते, भूमी, राग येईल तुला, पण मी तुला आत्ता सगळं काही खरं सांगणार आहे। तुम्ही दोघं त्या दिवशी देवदर्शनाला निघाला होतात, त्याच्या आधीच या रागिणीने गाडीचे ब्रेक फेल तिच्या माणसामार्फत करून घेतले होते, कारण की तुम्हा दोघांनाही संपवण्याचा तिचा प्लॅन होता। पण दैवतारी त्याला कोण मारी असं तुझ्या बाबतीत घडलं, आणि आकाश जरी कोमात असला तरी तो वाचला आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे। त्यावर आता
रागिणीच्या बाबतीतलं हे काळं सत्य जेव्हा भूमीला कळतं त्यावेळेला भूमी लगेचच बोलत असते, हे बघ पौर्णिमा, आता मात्र या रागिणीला माझ्यापासून कोणी वाचवू शकत नाही. आणि अशातच आपण पाहतोय आता थेट पौर्णिमाला भूमी म्हणत असते, आत्ताच्या आत्ता तू रागिणीला फोन लाव आणि सांग जे मी सांगणार आहे ते. आणि अशातच आता भूमीने सांकेतिक भाषेमध्ये पौर्णिमाला काहीतरी सांगायला सांगितलेलं असतं. आणि मग ही पौर्णिमा हॉस्पिटलमधून आता रागिणीला फोन करते आणि म्हणत असते, अहो आई, लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये या, तुमच्या मनासारखं घडलं आहे. त्यावर रागिणी म्हणत असते, पौर्णिमा, मनासारखं घडलं आहे म्हणजे नेमकं काय? त्यावर पौर्णिमा म्हणत असते, अहो आई, प्रत्येक वेळेला तुम्हाला सगळं उलगडून सांगणं गरजेचं आहे का? मी तुम्हाला म्हटलं ना की तुम्ही फक्त हॉस्पिटलमध्ये या, तुम्हाला तुमच्या मनासारखं घडलेलं असेल. हे वाक्य ऐकल्यावर आता रागिणी स्वतःशी बोलत असते, अरे वा, म्हणजे माझ्या मार्गातील काटा आकाश हा कायमचा ढगात गेला की काय? चला हॉस्पिटलमध्ये जाऊन आता समोरासमोर एन्जॉय करूया. आणि लगेचच आता रागिणी बोलत असते, ठीक आहे ठीक आहे पौर्णिमा, काळजी करू नकोस तू, मी आत्ताच हॉस्पिटलमध्ये येते. आणि लगेचच आता फोन ठेवल्यावर आता भूमी म्हणत असते, आता तू बघच पौर्णिमा, हिची कशी आवडते मी. आणि अशातच आता हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या रागिणीच्या समोर भूमीला पाहून थेट आता रागिणी म्हणत असते, काय ग भूमी, अशी पहाडासारखी का उभी आहे समोर? आणि काय झालंय? मला पौर्णिमाने अर्जंट फोन करून बोलवलंय. त्यावर लगेचच आता भूमीने अचानकपणे रागिणीच्या 2 ते 4 सटासट मुसक्या कानाखाली फटके देत गळा आवळलेला असतो आणि तिला आडवं खाली पाडलेलं असतं. अचानकपणे भूमीने केलेला हा हल्ला रागिणीला नेमका कळालेला नसतो काय झालंय ते. आणि अशातच आता पौर्णिमा बोलू लागते, काय वाई, काय वाटलं तुम्हाला? तुम्ही माझा मुर्दा पाडणार होतात का? तेही तुमच्या माणसाला सांगून? अहो, किती नालायकपणा करणार आहात तुम्ही. आकाशला मारण्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत कितीतरी प्लॅन केलेत, हाही प्लॅन तुमचा फसला. पण लक्षात ठेवा, आता तुम्ही मला मारणार होतात ना, म्हणून मी भूमीला सगळं काही सांगितलंय की परवा गाडीचे ब्रेक फेल तुम्ही केले होते. आता तिथे आलेल्या गायकवाड सरांनी हे सगळं ऐकलेलं असतं. आणि अशातच आता गायकवाड सर म्हणत असतात, यू आर अंडर अरेस्ट रागिणी पटवर्धन. हे वाक्य ऐकल्यावर रागिणीला आता खूपच भीती वाटू लागते. लगेचच आता ती उठते आणि म्हणत असते, पौर्णिमा, दगा दिलास तू, फसवलंस मला सबशेल अडकवलंस तू. पण लक्षात ठेव, मी रागिणी पटवर्धन आहे, पटवर्धन, आणि मी मात्र तुला जिवंत सोडणारच नाही. त्यावर आता भूमी म्हणत असते, थांब रागिणी पटवर्धन. आणि लगेचच आता भूमीने पेनाची शाही आता या रागिणी पटवर्धनच्या थोबाडावर फेकलेली असते. आणि तिच्या गळ्यात 2 ते 4 चपलांचा हार घालत तिला आता खेचत फरफटत हॉस्पिटलमधून आता हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या पोलीस व्हॅनमध्ये टाकून दिलेलं असतं. अचानकपणे भूमीने ही केलेली अवस्था रागिणी पटवर्धनला एकदम हादरवून टाकणारी असते. आणि अशातच आता तिथे असलेला संकर्षण म्हणत असतो, ओ भूमी, ही कोण आहे बाई? त्यावर लगेचच आता रागिणी पटवर्धन हीच आपल्या झालेल्या ॲक्सिडेंटला कारणीभूत आहे आणि तिच्यामुळेच तुमच्या बायकोचा मृत्यू झाला. हे जेव्हा आता भूमीने त्या संकर्षणला सांगितलेलं असतं त्यावेळेला संकर्षण म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता हिला पोलीस व्हॅनमधून बाहेर काढा, मला आत्ताच्या आत्ता हिला चांगलंच तुडवायचं आहे. हिची हिंमत कशी झाली माझ्या बायकोला ठार मारण्याची? त्यावर लगेचच पोलीस म्हणत असतात, हे बघा डॉक्टर संकर्षण, तुम्ही आता कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका, तुम्ही एक नामवंत डॉक्टर आहात, तुम्हाला हे शोभत नाही. त्यावर मात्र आता डॉक्टर संकर्षण म्हणत असतात, मी नामवंत डॉक्टर जरी असलो तरी मी एका माझ्या बायकोचा नवरा आहे, आधी मी एक माणूस आहे, या बाईला मी सोडणार नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, डॉक्टर संकर्षणने खरंच या रागिणीला तुडवलं पाहिजे का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.